पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करण्याबाबत बैठक आयोजित केली होती। यामध्ये ग्रामीण भागात सतत खंडित होणारा वीज पुरवठा, विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र यांची झालेली दुरवस्था, वायरमन कर्मचाऱ्यांचा अभाव अशा अनेक विषयांवर महावितरणचे अभियंता व ग्रामीण भागातील नागरिकांनी चर्चा केली। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत 30 जूनला महावितरणचे कार्यकारी, उपकार्यकारी अभियंता, ग्रामस्थ, सरपंच यांच्यामध्ये बैठक पार पडली। यावेळी डहाणूसह चिंचणी, वाणगाव, बोईसर, कासा या भागातील गोवाडे, रणकोळ, सातपाटी, धाकटी, डहाणू, वाडा, पोखरण, दाभोण, देभाडे, मुरबे, नांदगाव, नवापूर, गंजाड, मुरबाड, वांगणे, तारापूर, उर्से, सारणी, भोईपाडा, दापचरी, धानिवरी अशा अनेक गाव पाड्यातील ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते। यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसापासून ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे। यासह अनेक ठिकाणचे विद्युत खांब जीर्ण झाले आहेत, विद्युत तारा लोंबकत आहेत, विद्युत रोहित्र उघडी व नादुरुस्त अवस्थेत आहेत, विद्युत रोहित्रांच्या भोवताली संरक्षण कुंपण नाही, रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा नसल्याने सर्पदंशाच्या घटना घडतात, समुद्रकिनारी भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे, एका फीडरवर अधिक दाब येत असल्याने वारंवार वीज जाते अथवा धीमी असते, बिघाड झाल्यानंतर बराच वेळ वायरमन येत नाही, अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या अद्याप छाटलेल्या नाहीत, नियमित बिल भरून देखील अव्वाच्या सव्वा दर लावले जातात, अशा अनेक प्रश्नांचा पाढा या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वाचला। महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध असून महावितरणाने स्मार्ट मीटर नागरिकांवर लादू नये अशा सूचना शिवसेनेचे कुंदन संखी यांनी संबंधित अभियंता यांना दिल्या। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांना प्राधान्य दिले पाहिजे। संबंधित विभागीय अभियंता यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करावी, असे आमदार राजेंद्र गावित म्हणाले।